म्हणजे मी रस्त्यावर बसून पंत्या विकलेत आणि माझं शिक्षण कंप्लीट केले. आजी बेसवर आले. भाजीपाला, शिक्षण जे भेटेल ते काम केलंय मी रस्त्यावर बसून. मी मुलगी असून सुद्धा मला मुलींनी सपोर्ट नाही केला. हे क्लिअर कट. असं म्हणतात की मुलं 100% सपोर्ट करत नाही, हे चुकीचं आहे. त्यांचे ते जायचे, मग माझी मी एकटी लांब मागणं जायची. ही जत्रेला त्यांचं ते जाणार. बाजारात तरी जायचं बोललं कधी माझ्यासोबत गेलेलं नाही. त्यांना लाज वाटायची. पडली, जिन्यावरून खाली पडली, हाताने एक पाय फ्रॅक्चर झाला. तो मिस करत माझ्यासाठी खूप डेंजर परिस्थिती झाली माझ्यासाठी. म्हणजे की अजून पण ती सोनोग्राफी मी जपून ठेवले 4 वर्ष अगोदर. कधी आठवण मी स्वतः बघते आणि रडते. रात्रभर झोपत नाही. तो आपलं वायफाय स्वामी वायफाय Presented by लाईफ स्टोरी मराठी. नमस्कार, मी स्वीट मिनी कपलमधली सोनाली पाटील, आमची लाडकी सरकार. मी मंदूर गावातली आहे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. प्लस माझं माहेर खोपोलीमधलं आहे, जिल्हा रायगड, तालुका खालापूर. माझ्या माहेरचं नाव आहे सोनाली परशुराम गायकवाड. माझे वडील नगरपालिकेत कामाला आहेत, महानगरपालिकेमध्ये खोपोलीतच. प्लस माझं सगळं बालपण तिकडेच गेलेलं आहे, खोपोलीमध्येच. आणि माझं शिक्षण पण तिथंच झालं आहे. 1ली ते 5वीपर्यंत शिक्षण पण खूप चांगलं झालं आहे. मला सरांनी, टीचरांनी प्लस प्रिन्सिपलने भरपूर सपोर्ट केला आहे. मी लहानपणापासून दिव्यांग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला शाळेचा प्रवास म्हणजे 1ली ते 10वी मी खोपोलीतच केलेला आहे. आणि मला खूप काही म्हणजे थोडंफार तरी प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे माझ्या घरापासून माझी शाळा 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळं मी दिव्यांग असल्यामुळे माझ्या घरात मला चालता बिलता येत नव्हतं. सगळा हा प्रवास मला माझ्या आजीने इथपर्यंतचं शिकवलं आहे. म्हणजे लहानाचे मोठी. पण असं बोलतो आईवडिलांच्या क्षेत्राखाली राहते, पण तसं नसतं ना. आम्ही 4 भावंड आहेत. त्यावेळेला आमची परिस्थिती खूप गरीब असल्यामुळे माझ्या आजीने मला फुल सपोर्ट केला. जास्त प्रेम माझ्या आजीमुळे. असं म्हणतात की दिव्यांगला घरातला प्रवास खूप कठीण असतो, ते बोलतात ना हाडचिडपणा. पण तसं नव्हतं. मला भरपूर प्रेम माझ्या आजीने भरपूर केलं. वडिलांनी सपोर्ट केला, आईने केला, भावाने केलं. पण लहानपण माझ्या खेळण्यामध्ये नाही झालेलं आहे. बसूनच घरात मी बसूनच सगळं काय बघायची, बाहेरची दुनिया काय असेल ते. झोपूनच मला न्यायचं, उचलून येते सगळं. माझं ऑपरेशन म्हणजे एक 6 महिन्याची असताना म्हणजे माझ्या आजीने मला माझी कहाणी सांगितली. जेव्हा मी 18 वर्षाची होती तेव्हा पूर्ण कळत होतं मला. तेव्हा ती मला म्हटली, तुला 6 महिन्याचं एवढंसं बाळ असताना तुला मी दवाखान्यात नेलेलं आहे. म्हणजे घरच्यांपासून लांब असा एक विषय होता. तर लांब म्हणजे तेव्हा मला काहीच कळत होतं. मी पूर्ण लहानपण आजीसोबतच काढलं आहे माझं. म्हणजे माझा बड्डे जे काय असेल, शिक्षण मला म्हणजे शाळेतल्या प्रिन्सिपलने पण भरपूर सपोर्ट केलं. पेपरलाच फक्त मी शाळेत जायची. इतर जे काही शाळेचं बालपण असतं हे काय असतं हे मी स्वतः अनुभवलेलं नाही आहे. जेव्हा मी व्हिडिओज बघते, इंस्टाग्रामवर बघते आत्ताच्या या कंडिशन, हा बाबा लहानपण कसं असतं हे मी स्वतः कधीच बघितलेलंच नाही. कसं असतं आईवडिलांसोबत किंवा बाबा भावाभावांमध्ये सगळं मित्रमैत्रिणींसोबत. जेव्हा मला कळालं 9वीपासून बाबा मी चालायला लागले. 9वीला असताना मी चालायला लागले परफेक्टली. जेव्हा पहिलं पाऊल टाकले तोपर्यंत माझं प्लास्टरचं पाय घेऊन मी ऑपरेशनला जायचं. जे तिथंच पेपर कनेक्ट करायचं. प्रिन्सिपलने हे सपोर्ट केलेलं. मला हॉस्पिटलचे डॉक्टर, सिस्टर जे असतात बाकीचे वैयक्तिक जे पेशंटचे नातेवाईक, हे जे चांगले चांगले डिग्री घेतलेले आहेत त्यांनी मला हे शिक्षण शिकवलं आहे किंवा हा अभ्यास कसा असतो. प्लस मला वहीपासून ते पेनापर्यंत कुठल्याच गोष्टीचं माझ्या आईवडिलांना खर्च नव्हता. सगळं शाळेकडनं मला भेटत होतं. नगरपालिकेवाल्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला, कोणी केलेला नाही असा नाही. आणि दुसरी गोष्ट, ट्रोल करायचा विषय कसा होता, जेव्हा मला कळलं मी शाळेत गेली तेव्हा तो वातावरण तसं होतं. मला शिक्षकांनी सपोर्ट केलं, सगळे हे करायचे, सर बोलायचे नका, ती करते ना तिच्या जीवावरती कम्प्लिटली केलं आहे. पुढचं शिक्षण करण्याची आवड होती. पण मला संकटावर संकट येत होते भरपूर. मग त्या संकटावर मी हा विषय घेतला की नाही, मला माझी आजी बोलली, तू कशाला घाबरते, मी आहे ना तुला पाठीशी. जग किती पण तुला हे करू दे, ट्रोल करू दे, किती पण तुला नाही का संकट येऊ दे, मी स्वतः सपोर्ट. माझे वडील बोलले टेन्शन घेऊ नको, पुढचं शिक्षण कर.
मग 2 वेळा मी ऑक्टोबरला बसली, मी पास झाली. नंतर मी एक स्टेप काय घेतली की माझं शिक्षण मी स्वतःच्या पायावर उभी राहणार, मी जॉब करणार, तिथून पुढे मी शिक्षण कंप्लीट करणार. पण तसं न करता माझ्या आजीने मला बाहेर जायला नाही, दुनिया कशी आहे, तुला सगळेजण सपोर्ट करतील का. आज कोण एक तर चांगल्या मुलींना सपोर्ट करत नाही. आज आपण जगात ऐकतोय कशा गोष्टी काय, म्हणून त्यांनी माझा पाय वाढला थोडा. घरच्यांनी पण जरा नकारात्मक भेटली मला. नंतर मी हा विचार केला, ठीक आहे चला असू दे. मग माझ्या आजीने 13वीपर्यंत माझं शिक्षण केलं कंप्लीट कसं तरी. मग 13वीला माझा पहिला पेपर असताना माझी आजी 2013मध्ये वारली. पहिला पेपर मराठी, मी आर्ट्समध्ये केलं शिक्षण, पण मला 13वी कंप्लीट करता आली नाही. पहिल्याच पेपरला माझ्या आजीचं हे झालं, गणपतीच्या सीझनमध्ये आदल्या दिवशीच गणपतीच्या यामध्ये वारली. 13मध्ये आजी वारली. तो सदमा माझ्यासाठी खूप मोठा होता, काळच होता मोठा, की मी कधी आता काळ म्हटलं पुढचं मला आठवलं, माझं पुढचं कसं होईल हा विचार होता. त्याच्यानंतर आस्ते आस्ते दिवस पुढं ढकलत गेले. त्यामध्ये लई संकट आली भरपूर. मी असा विषय होता माझ्या नशिबाचा की मी असं शिक्षण कंप्लीट केलं आहे ना, म्हणजे जे काय गोष्टी बोलतात ना बघावा नाही त्या, म्हणजे मी रस्त्यावर बसून पंत्या विकलेत आणि माझं शिक्षण कंप्लीट केलं आहे. आज जग बेसवर आले, भाजीपाला शिक्षण जे भेटेल ते काम केलं आहे मी रस्त्यावर बसून, की हा विचार हा मी पोतं टाकून मी कसं बसू. आज माझा बाप नगरपालिकेत कामाला, पण त्यावेळेची ती परिस्थिती नव्हती. एक 10-15 हजाराची नोकरी, त्यामध्ये 4 कुटुंब, 4 मुलांचं सांभाळ करणं. माझा भाऊ एक चांगल्या हायस्कूलमध्ये शिक्षण केलेलं आहे त्याने कंप्लीट. मग त्याचं असं होतं कंडिशन की महिन्याला 10,000 रुपये, म्हणजे वार्षिक 50,000 रुपये डोनेशन होतं. 6-6 महिन्याचा गॅप होता, असा विषय होता. मग ते वडिलांना ते शिक्षण नव्हतं, बोझं होतं ते, की बाबा मुली 3-3, त्यामध्ये मुलगा असं. मग आम्ही मराठी शाळेमध्ये, साध्या शाळेमध्येच ॲडमिशन, वडिलांना त्रास नको म्हणून मी माझं शिक्षण हेच केलं, माझं मी स्वतःहून केलं. प्लस मी वर्षभर बाहेर राहिले, वडिलांपासून लांब राहिली. जरा मतभेद हे डिस्कशन बदलायचं, तर मतभेद जुळायचं नाही. मम्मीचं वेगळं, हां सगळ्या गोष्टी तुम्ही, आजी पण तशीच करत होती, सगळं काही तिलाच भेटायचं. मग वडिलांचं पण तसंच, सगळ्या गोष्टी आता आई ना, आजी नव्हते म्हटलं वडिलांचं अधिकार आहे ना सगळ्या गोष्टी. मग वडील पण काय असलं ना खायला मला जास्त, त्या 3 भावांना कमी. हा आमच्या बहीण भावांचा तो मतभेद पण वाढत गेला, जरा जास्तच वाढलं. त्यानंतर थोडा वेळ वाढत गेला. नंतर टिकटॉक हा विषय आला, म्हणजे आमच्या दोघांचा संवाद टिकटॉक विषयावरून ओळख झाली आमची. 15 दिवस गेले, त्यांनी मला मॅसेज टाकला, कॉल केला, मी दुर्लक्ष केलं. मी लगेच अट्रॅक्शन झालीच नाही. मग जो माझा अकाउंट व्हायरल झालेला एक स्पीकरचा, म्हणजे कसलं की मी माझं स्वतःचं अस्तित्व, बाबा मी असं काम केलं, मला असं लग्न करायचं, मी माझ्या वडिलांच्या जीवावर नाही राहू शकत, पुढूनचं कष्ट केलं आहे, बाद झालं. मला असं पार्टनर पाहिजे की जेणेकरून मला सपोर्ट कर. जे माझ्या कालावधीमध्ये मी आज इथपर्यंत पोचले, त्यांनी मला सपोर्ट करून मला एकटं न पाडता की त्यांनी मला सपोर्ट करावा, माझं हे मत आहे. मग मला भरपूर असे कमेंट आले की तुला या गोष्टीसाठी पैशासाठी मदत करतो, हे करतो, ते करतो. पोरांनी पण ट्रोल केले, भरपूर गोष्टी झाल्या. नंतर त्यांनी मला मॅसेज टाकला, मिस्टर सुरेश पटेल यांनी मला मॅसेज टाकला की बाबा मला काही प्रॉब्लेम नाही, मला कॉल कर, कॉल मी मॅसेज टाकले, भरपूर काढले. एक 100-150 मॅसेज पडले ट्रू कॉलर याला, तर टिकटॉकला तो मॅसेज पडले. तर त्याच्यानंतर आता माझी ID व्हायरल आहे, ते एक 4-5 जण ID प्रायव्हेट नव्हते, असे हे जीच होते अकाउंट. 4-5 मित्रांनी माझ्या बघितलं, अरे तुला या मॅसेजवर ना भरपूर मॅसेज आलं, एकदा बघ तर तुझं नशीब खोललं तर खोललं. त्या पोरांचे अजून पण आयुष्यभराचे उपकार आहेत माझ्यावर. आज जर मी त्या मुलांचं एक गोष्ट, म्हणजे मी मुलगी असून सुद्धा मला मुलींनी सपोर्ट नाही केला, हे क्लिअर कट. असं म्हणतात की मुलं 100% सपोर्ट करत नाही, हे चुकीचं आहे. हा भेदभाव खूप चुकीचा आहे की मुलं सपोर्ट करतात. मला स्टार्टपासून एंडपर्यंत मुलांनी सपोर्ट केला, मुलींनी नाही.
हा वादामुळे जो प्रेम प्रकरण होतं, माझे घरचे बहिणी होत्या ना, आजोळी आम्ही जायचो कार्यक्रमाला, आमची जत्रा असायची गावाला. तर जसं मला कळालं तसं माझ्या बहिणीनं माझ्याच लांब जायला, त्यांचे ते जायचे, मग माझी मी एकटी लांब मागणं जायची. ही जत्रेला त्यांचे ते जाणार, बाजारात जरी जायचं बोललं कधी माझ्यासोबत गेलेलं नाही, त्यांना लाज वाटायची. हा विषय होता. म्हणजे ठीक आहे, त्यांनी सुरुवातीला माझ्यासोबत चांगले राहिले, ठीक आहे, पण जसं जसं माइंड कळत गेलं, जेव्हा आजूबाजू त्यांचे मित्रमैत्रिणी लांब व्हायला लागले, आजूबाजूला नावं ठेवायला लागले, तेव्हा त्यांचे पण संवाद मला जरा कळायला लागले ना, समजलं की हे पण मला ट्रोल करायला, बाहेरचे करतात तर करतात, घरची पण करायला लागले. तो माझ्यासाठी एक हेच होता, म्हणजे जरा प्रॉब्लेममध्ये मी डीपमध्ये जायचे, टेन्शनला यायची. तरी पण मी हारली नाही की मी हा एकच विषय, माझ्या माऊलीने मला आज हा जन्म दिला आहे, मी हा पुढं कसं संकटातून मात करायचं हाच विचार केला. मग नंतर मी यांच्यासंग कॉन्टॅक्ट केला, बोलणं चालणं झालं, 15 दिवस गेलं. तर यांनी डायरेक्ट बोलले, मला प्रेम प्रकरण हा विषय वाढवायचा नाही आहे, मी तुला डायरेक्ट रोगबट ठोक क्लिअर बोलतो, मला लग्न करायचं, माझं वय असं असं आहे, तुझं पण वय आता वाढत चाले, एक 24-25चं झाले, आपलं हे प्रेम करण्याचं आता वय राहिलेलं नाही आहे, तुला लग्नाची मागणी टाकतो, तुला पटलं तर इथून पुढं कॉन्टॅक्ट चालू ठेवूया. तुम्ही त्यांना डायरेक्ट कळली, हा जिल्हा कोणता आहे हा मला माहीत नाही आहे, मी लगेच तुमच्याचा संवाद कसा करेल, हा एक विषय होता माझ्यासाठी, खूप मोठं होतं चॅलेंज. म्हटलं ठीक आहे, एक 6 महिन्यात वर्षभर जाऊ दे. वर्षभरात त्यांनी 100 मागणी ढकलले, रोज कॉल करायचा, सोनाली आज हे मागणं आलं आहे, काय करू दे. म्हटलं तुमच्यावर आहे, मी का तुमच्या जबरदस्ती केलेली नाही, थांबाच. हा एक विषय होता आमचा. नाही, आमचा संवाद चांगला चालत गेला. नंतर तर मला एक भीती होती, म्हणजे कसली, 400 किलोमीटरचा हा प्रवास होता, माझे आईवडील सपोर्ट करतील का. आधीच एक या गोष्टीवर त्यांना माहिती नव्हतं, आम्ही बोलायचो, चल लव्ह मॅरेज आहे, आम्ही फोनवर बोलायचो, सगळं आम्हाला एवढा टाईम नव्हता फोनवर बोलायचा, लय टायमिंग नव्हता फोनवर बोलायचा. मग विषय कसा होता, मी सकाळी 8 वाजता कामावर जायचे, ते पण सकाळी 9 वाजता ग्रामपंचायतमध्ये कामाला होते. 9 वाजता आमचा संवाद संध्याकाळचा अर्धा-1 तासाचा, तेवढ्यापुरती बोललं का विषय शाटा. मग थोडं वाढत गेलं आणि कोरोनाचा शेवटचा टप्पा 2022मध्ये आमचं लग्न झालं. तो संकट आमच्यासाठी लय डेंजर होतं. हाच महिना सप्टेंबरचा, 28 सप्टेंबरला आमचं लग्न झालं बरोबर. आणि आदल्या दिवशी मला पळून आणलं त्यांनी तिथनं. मी मुंबईवरनं डायरेक्ट आले एकटी कराडला आणि इथून घेऊन आले. म्हणजे मी एकटीने बॅगा एसटीने माझा मी प्रवास केला. माहिती नव्हतं, नवीन शहर होतं. मी त्या माणसाला समोरासमोर बघितलं पण नव्हतं, एकदाच व्हिडिओ कॉल झाला होता. 6 महिन्यातून एकदा व्हिडिओ कॉल केलेल्या व्यक्तीला 4 महिन्यांनी विश्वास ठेवून त्याच्यावर यायचं, हा प्रवास माझ्यासाठी खूप कठीण होता माझ्या बाबतीत. तर मी केला, तो पण संकटावर मात केला. तर माझं काही वाईट झालं नाही, देवाने भरपूर संकट केली माझ्या बाबतीत, माझं चांगलं झालं. आज एवढं मोठं घर मी उभं केलं, आज आयुष्य माझा प्रवास खूप चांगला आहे. देवाला मी तर आज हेच विनंती करत, हे अपंगत्व जे सगळ्यांना दिलं आहे, जेवढं संकट देतोस ना तेवढं त्यांना नाही का मात करायची ताकद पण दे. एवढंच मी विचार केला. मी रोज देवापुढे हे जाऊ दे, स्वामींना एवढंच बोलते, जेवढं तू संकट देतोस ना त्याचं मात करायची पण ताकद दे. तू नॉर्मलवाल्यांना संकट देतोस. आत्ताची नॉर्मलची गोष्ट, पोरं 10वीचा पेपर रिझल्ट नाही लागला तर लगेच फाशी घेतात, विषय मिटवतात. काळ भरपूर आहे, जगण्याचा आहे ना काहीतरी मूल्य. आज आम्ही पण असंच करायला पाहिजे होतं का त्यावेळेला. लय काही गोष्टी माझ्या मित्रांनी पण तसंच केले, शाळेतल्या सेम कंडिशन झालेली. त्यांनी फाशी घेतली. आज 5 वर्षाचा मुलगा आहे त्याला, काय त्याच्यावर बीतली. आज पुढचा काळ तर संपला ना. नवरा मेला म्हणून बायकोनी पण आत्महत्या. आज एकटी त्या मित्राची आई एवढ्या मोठ्या पोराला, असतो मुलगा 7 वर्षाचा झाला आहे. दरवेळेला सुट्टीला गेली का मी त्याच्या घरी जातो, सगळे जातात. आमचा शाळेचा स्टाफ एक 17-18 पोरं दुबईला गेलेत. 6 महिन्यात खास त्याच्यासाठी सुट्टी काढून येतात आणि त्या पोराला भरपूर खायला घेऊन जातात. तो अजूनपर्यंत आम्ही स्वाभिमान मुलांनी ठेवला आहे. आज 20 पोरांमध्ये मी एकटी पोरगी आहे,
त्यांच्यावर पाठीला पाठ लावून जाते, फिरते. हे आमच्या गल्लीतला विषय आहे. म्हणजे मला कसा विषय होता, पहिल्यापासून पोरीनं टोर केला ठीक आहे, अजूनपर्यंत मी पोरांसोबतच राहते, फिरते, उठते, बसते, खाते बिते सगळे. अजून मग कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पोरी नाही आहे, पोरंच आहेत. पण एक शब्द करू द्या, कॉल करू द्या, संकटाला मात येणार, धावत येणार. मी अजून पण म्हणते, पोरांना ट्रोल करू नका, पोरींना पण करू नका, पण पोरांना पण करू नका. हाताची पाची बोटं सारखीच असतात. माझं एवढंच मत आहे. मी जो अनुभव घेतला आहे तो मी सांगते. बाकी काय यात काय बाबा कोणी मला शिकवलं आणि मी बोललं असं नाही. जे लाईफमध्ये घडलं ते घडलं. म्हणजे माझं जे चालायचा विषय होता शाळेत जायचा, त्याचा 1-2 किलोमीटरचा प्रवास म्हटल्यावर जरा मला पण अवघड व्हायचं. तर कसं जायचं, मी आजीला म्हणायचे, आजी एवढं लांबनं मला चालणं झेपणार आहे का? ते बाबा तू 8 दिवस प्रयत्न तर कर, झालं तर झालं, लय त्रास झालं तर पुढं काहीतरी मार्ग काढूया अशी म्हटली. मी 8 दिवस गेली. तर ना चालता चालता मला जरा बॅग घेणं, चालणं, जरा पाय दुखायचे. चालायचे मी 1 किलोमीटर, मला असं कोणाकडनं लिफ्ट मागायचे. तो लोक तोंड आकडं करून लिफ्ट, नाही मी इथंच चालू, जायचे तर शाळे बसे, नाही मी इथंच चालू, नाही मी इथंच चालू करून मला घेत नव्हते. काय काय वयस्कर लोक होते ज्यांना दया यायची, ती घ्यायची मला गाडीवर. आणि काय काय ना जे बोलतात ना आपल्या एजचे, जेव्हा माझ्या वडिलांच्या वयाचे म्हणा, चांगली चांगली पोरं म्हणा, ती ज्यांच्या नाही का वडिलांनी गाड्या दिल्या रे ओर स्मार्टगिरी करायची, ती पोरांना टोल करायची, नाही घ्यायची मला. मग रडायची, अक्षर रडत यायची घरी. मी आजीला म्हणायची, देवाने मलाच का असं घडवलं नेहमी नेहमी, एवढं लांबचं वेळ. आजी मी नाही जाणार शाळेत, मी 8 दिवस घरीच राहिले, जाणार तर मग पाय दुखतात आहे. मग आजीने मार्ग केला आहे. एक ते भाऊ वारले 5वीपासून 10वीपर्यंत, ज्यांनी मला रिक्षात बसवलं. सचिन म्हणून नाव आहे, नाही आठवते मला. मग त्या भाऊंनी मला उचलून न्यायचे, गाडीत बसवायचे, शाळेत आतमध्ये गेटपर्यंत एंट्री होती. अशी शाळा मी पहिल्यांदा बघितले, असे प्रिन्सिपल पहिल्यांदा बघितले ज्यांनी फक्त माझी रिक्षा म्हणून परवानगी दिली त्या गेटच्या आतमध्ये सोडायची. मला टीचरांचा सपोर्ट एवढा भारी लागला ना की पाऊस वगैरे आला तर उचलून मला वर्गात न्यायचं. आता एक काकांना नाही, ते राहू द्या तुम्ही, आम्ही नेतो तिला. मग एका टीचर बॅग घ्यायची आणि एक टीचर मला उचलून न्यायची. खरं सर्वात हाईटनी लहान असायची अख्ख्या वर्गात, बॅचलरमध्ये लहान मी हाईटला. हे आत्ता हाईट आहे, तेव्हा तर लई लहान होती. म्हणजे दिसून पण यायचे नाही गाडीवाल्यांना की बाबा ही पोरगी चालले असं. मग एखादं 2-3 मला हाताला धरून, मग मुलं शाळेतले काय करायचे, मला चालायला त्रास होतो ना वॉशरूमला जायला, मग मुलं बळच मला न्यायची. चल बळच सांग सरांना की हे चल ना तुला वॉशरूमला आले म्हणून सांग की जराशी. मग अर्धा तास पोरं टाईमपास करणार, मजा मस्करी भरपूर. म्हणजे आम्ही एन्जॉयमेंट पण केले बऱ्यापैकी, पण ते 10वीच्या पिरियड्समध्ये लहानपणा बसून नाही. ते जो मुलांबरोबरचा संवाद होता शाळेतला तो नाही मला भेटला. मी तर देवाला म्हणते, मला जरी पुढचा जन्म भेटला ना, मला हेच मित्र पाहिजे जो मला 5वीपासून 10वीपर्यंतचा सपोर्ट केला ना, ते बॅचलर मला अजूनपर्यंत पाहिजे. मी तर देवा हेच म्हणते, ज्यांनी मला सरांनी, टीचरांनी, मला आजीने जे काय केलं, मी देवाला हेच म्हणे, जेव्हा माझं मरण येतं, जो मला पुढचा जन्म भेटेल, मला माझ्याच आजीच्या पोटी जन्म भेटू दे. आणि तेच मित्र आणि तेच शिक्षण, तीच लाईफ मला सोबत आहे. नॉर्मल भेटली तरी चालेल, सगळं काही मला तसंच भेटेल. जेव्हा मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं, आजी वारली, तो माझा संकट होता. 15 दिवस तर गेलं माझं कसं तरी टेन्शनमध्ये. सगळ्यांनी घरातल्यानी चुलत्या मला ते समजा, बघा आता तुला इथून पुढं स्वतःच जगायचं आहे. आजी गेली, तिथं परत येणार आहे का? नाही. तिचा आशीर्वाद सध्या तुझ्या पाठीशी असणार, तू टेन्शन घेऊ नको. मग मी असती काम शोधत गेले. त्या कामामध्ये मला चांगले डॉक्टर भेटले. गोसाई हॉस्पिटल म्हणून आहे, अजून पण आहे खोपोलीत, लहान मुलांचं हॉस्पिटल. त्या सरांनी भरपूर सपोर्ट केला, त्या मॅडमनी केल्या, तिथल्या स्टाफनी केला मला. मग जे काम असं होतं की लहान मुलांचं हॉस्पिटल होतं, ऑक्सिजन लावणं मुलांना, खोकला आल्यावर जे आपण वाफारा देतो ते, किंवा रिसेप्शनला, कॅश काउंटरला, सरांच्या आतमध्ये कॅबिनला दरवाजा, जे पेशंट सोडताना किंवा सलाईन लावताना काढताना, इथपर्यंतचा प्रवास माझा तिथेच होता. मी 2,500पासून नोकरी केली तेव्हाच्या काळात त्या बॅचवर. मी 2013पासून जॉब
केला आहे तो एक 7-8 वर्ष केला, पण भरपूर सपोर्ट झाला. त्यावेळी माझा काळ पण भरपूर होता. शिफ्टिंग करताना मी पडली, जिन्यावरून खाली पडली, हाताने एक पाय फ्रॅक्चर झाला. 6 महिने मी घरात होते, पण 6 महिन्यांनी त्या सरांनी सगळा सपोर्ट केला मला. माझ्या जो काय तो गोळ्या औषध होते ते मॅडमनी पण, प्लस मला पेमेंट पण दिलं. बाकीच्या पोरी ट्रोल करायचे की सर तुम्ही तिला एवढं सपोर्ट, ती अपंग देतो, तिचं अपंग आहे. आज ती पोरगी शिक्षण करून आज स्वतःच्या पायावर उभी राहते. माझं कर्तव्य आहे तिला सपोर्ट करणं. झाली कोणाची गलती? माझीच झाली. आज माझं सामान तिला झेपलं नाही तरी पण तिने केलं ना, थोडं का होईना करत होती ना, त्यामुळे ह्याच्यावरच झालेली घटना. मग जबाबदारी माझी आहे नाही. त्या मला सरांनी तो पण एक सपोर्ट केला चांगला. मग ते करता करता माझं हे गेलं. ते शेवटच्या स्टेपवर जेव्हा ते सलाईन कशी लावायची लहान मुलांच्या हातावर, त्या ह्याच्यावरच माझं ते राहिलं. तो स्टॉपच राहिला माझा, कारण नंतर माझं लग्न ठरलं, टिकटॉकवर हा विषय झाला. त्यानंतर मला अजून पण सर कॉल करतात की तुमची मॅरिड लाईफ कशी चालली, का तू बघ इकडे शिफ्ट होणार आहेस का परत, तुला जर असं वाटतं तर अजून पण तुझा जागा रिकामीच आहे. हे तशी अजून मी लावलेली नाही मुलगी, अजून पण रिकामीच आहे जागा, येणार असेल तर येऊन जा तू, म्हणून तो पेमेंट द्यायला तयार आहे. पण ते कसं होतं, ते तो सरांचा आधार होता माझ्यासाठी. डे म्हटलं तर डे, नाईट म्हटलं तर जे भेटेल ते शिफ्ट करायचं. अशी म्हटली नव्हती सर मी आताच दमलो, आता नाही होणार माझ्याच्याने. मी हा शब्द कधीच बोललेली नाही. ठामपणे उभी राहिली त्यांच्या पाठीशी. आज जर मी त्यांना पाठीला पाठीला जर काम केलं नाही तर उद्या माझ्या संकटाला ते उभे राहतील का? नाही राहणार. पुढचं शिक्षण मला झेपण्यासारखं नव्हतं माझ्यासाठी. त्यांनी पण मला शिक्षणाला भरपूर पैसा लावला. 14वी कंप्लीट केली मीने, ती अर्धवट केली. आता पण वाटतं शिक्षण कंप्लीट करा, पण आता हे संसाराच्या गाडामध्ये राहील. म्हणजे माझं एक काळ होता झाल्यानंतरचा विषय. माझं पहिलंच वर्ष होतं लग्नातलं, नवीन लग्नामध्ये माझं म्हणजे मी प्रेग्नेंट राहिली. तर मला कळलं नाही, 2.5 महिने उलटून गेले आणि त्याच्यानंतर ना मला मोमलन चालू झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. ते आमचा विषय कसा झाला, आमच्या दोघांमध्ये 15 दिवस वाद झाला जरा. मी पण रडायचे, म्हणाले अरे माझं आज चांगली गोष्ट घडते, आज मी आई झाले, जे सदासाची कुणाला होत नाही. तर निसर्गाने मला ती देणगी दिली माझ्या तर ते झालं आणि आम्ही दवाखान्यात गेलो. डॉक्टर बोलले प्रेग्नंट आहे, 2.5 महिने गेले, कसं काय करणार, पण झालं. मग ठीक आहे म्हटलं, ते बोला आपल्याला नाही ठेवायचं, आपण अजून चौकशी केली ना, आपण बाहेर डॉक्टरना दाखवलं, सल्ला दिलेला नाही, कशाला ठेवणं गरजेचं नाही. ते करून 15 दिवस डिप्रेशनमध्ये जाऊन सारखं चिडचिड, घरात संवाद वाढायला लागला. त्या टेन्शनमध्ये माझं मिसकॅरेज झालं. तो मिसकॅरेज माझ्यासाठी खूप डेंजर परिस्थिती झाली माझ्यासाठी. म्हणजे की अजून पण ती सोनोग्राफी मी जपून ठेवले 4 वर्ष अगोदर. कधी आठवणीला मी स्वतः बघते आणि रडते, रात्रभर झोपत नाही. तो बोलतात ना काळजावर दगड ठेवून मी ते झालं माझ्या 2 वेळा झाल्या असं. मग आम्ही लास्ट ऑपरेशन करून टाकलं माझं. सॉरी मला नव्हतं हे झालं, म्हणजे की माझं मला माहिती आहे मी हँडल होऊ शकते का. नंतर काळ बदलला बाबा. आजी पण टोमणे मारायला लागली जराशा. मला स्वतःचं मूल पाहिजे काय पण करून, म्हणजे लेडीज असल्या ना की पटकन त्यावेळेला बोलली था, हां मी सांगते माझ्या नातवाला दुसरं लग्न कर, मला मूल पाहिजे. तर ते जरा मला पण वेगळं वाटलं. पण ठामपणे माझी सासू तिथे नव्हती, पण माझी बारक्या सासूने सपोर्ट केला. बायकाने मला आजी काय बोलते, कळतं आहे का तुम्हाला. तिच्या नशिबात घडलं ते घडलं. तो दिवस गेला, ठीक आहे. मग आम्ही नंतर ना दोघांनी, त्यांनी पण मला समजायला, तू अजून किती अशी दुरत बसणार आहेस, मला तुझी काळजी, बाळाची नाही. आपण जर दोघं जगलो तर आपण त्या बाळाचं संगोपन करू शकतो ना. मग तू टेन्शन घेऊ नकोस, आपण ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढूया. मग त्यांनी भावाला सांगितलं, ती सारखी रडते, खात नाही काय नाही. ते ऑपरेशन पण झालं आणि मी ऑपरेशन केलं. मी मुंबईला जाऊन ऑपरेशन करून टाकलं. आता 4 महिने झालं ऑपरेशन केलेलं. आता पण
सारखं सारखं तसंच बसायचं, कोणासंग जास्त बोलायचं नाही. म्हणजे पहिली हसून गळून सगळ्यांसोबत होती, ते आता गल्लीत कोणाकडे आवाजच देत. म्हणजे मी माझ्या बहिणींना आता मूल झाले ना, जाणं पण टाकून दिलं, फोन करणं पण बंद केलं. एवढं डिप्रेशनमध्ये गेले फारच अजून पण. मग विचार म्हणजे एवढा, नंतर त्याने बोला आपण बघूया दुसरीकडे, अडॉप्शन हा विषय होतोय का. आम्ही हा ऑप्शन ठरवला, अडॉप्शन करायचा म्हणजे मूल दत्तक घेणं. मुलगा असो मुलगी असो, जे भेटेल ते भेटेल. मग आम्ही जिथं आम्हाला कॉल आला ना, ऑनलाईन चेक करायचो, आम्ही तिथे जायचो. म्हणजे त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन काय होता, आम्ही सगळ्या नियमात बसतो आहे, आम्ही शिक्षण आमचं चांगलं आहे, एज्युकेशन चांगलं आहे, प्लस आम्ही बाबा प्रॉपर्टी आमच्या नावावर चांगली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, फक्त तुम्ही सक्षम नाही आहेत. मग माझा बोलण्याचा उद्देश काय, जिथं जिथं आम्हाला नाही का नकारात्मक भेटली, तिथं जायचं नाही. दारात पाय झाकायच्या अगोदर तुम्हाला मूल भेटणार नाही, फॉर्म भरायच्या अगोदरच मला मूल भेटणार. का का माझं पण शासनाकडे हेच मत आहे, अपंगत्व आम्ही काय बळवून केले का, ते देवाची देणगी. असं का तुम्ही अडवता, अपंगांना अडवायचं कारण काय. जर आम्ही दोघं सक्षम असतो तर आम्ही आमचं स्वतःचं मूल घेतलं असतं ना, जन्माला घातलं असतं. ते जर शक्य असतं म्हणून आम्ही तुमच्या पाहिजे आलो ना. तुम्ही चौकशी करा, काय करा. एवढं पण ऑल फॅमिली, दोन्ही घरातले फॅमिली आलते अडॉप्शनच्या वेळेला, नाही दिलं आम्हाला, अजून पण नाकारत आहे. आता 3 वर्षाला मी फॉर्म भरलेला आहे, अजून नाही काय. माझं जगाशी हाच वैयक्तिक विषय माझा हा आहे की तुम्ही चांगल्या चांगल्याला देता, मग आम्हाला का देत नाही. त्यात आमचं संगोपन होणार नाही का. तुम्ही 6 महिन्याच्या जागी ना 2-2 महिने चौकशीला या ना, जो तुमच्या नियमात आहे ना तो नियमाप्रमाणे लावा, पण आमचं पूर्ण फुलाची बाकी तरी आम्हाला द्या, हेच आमचं मत आहे. मी हे शासनाला पण आव्हान आहे की अपंगांना मूल न देण्याचं कारण काय हे मला सांगा. काय विषय, आम्ही कुठल्या नियमात बसत नाही, आम्हाला सांगायचं. हा मुद्दा मला मांडायचा आहे. हा मी इंस्टाग्रामवर पण टाकणार आहे स्वतः लाईव्ह, आणि यूट्यूबला पण टाकणार आहे. डायरेक्ट मंत्रालयापर्यंत हा जे नाही का आहे ना तो ऑप्शन, हा मी लाईव्ह दाखवणार आहे. काय प्रॉब्लेम आहे, ज्यांना पडतं त्यांनी हे सपोर्ट करा. तर आम्ही कराड रेल्वे स्टेशनचा तो व्हिडिओ बनवला आहे, 2 जण चालताना, आणि ते एकदम जुनं ऑड पेशंटचं गाणं टाकलं. त्यामध्ये आम्हाला एवढा प्रतिसाद भेटला की 60,000 फॉलोअर्स वाढले आमचे डायरेक्ट. तिथून पुढं जर आता लोक तेच बघून कंटाळणार, म्हणून आम्ही आमचं स्वतःचं अस्तित्व, आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतो हा प्रवास आमचा चालू झाला. असते आमचं चांगलं अर्निंग गेलं, पण जो आमच्या गाववाल्याचा बघण्याचा दृष्टिकोन होता तो विचित्र होता. म्हणजे कसा, एक थोडक्यात सांगतो. म्हणजे आम्हाला असं कोणी भेटायला आलं किंवा फोटो काढायचे, त्याच्या आजूबाजूचे दुकानदार होते ना, ते असे बैठक टाकून बसतात, काम नसतात त्यांना, टोल करे चालेल काय नुसतं फोटो काढतात, कोण आहे एवढं तो यायचे फोटो काढतात असं. आणि ते जर असे येतात, आता दुकानातनं घरी आले का त्यांना म्हणले काय सूर्य तुला काम धंदे नाही वाटतं, कशाला बसला ते मोबाईलमध्ये आपल्या यूट्यूबवर बघत, असं हे त्यांना ट्रोल करायचे सारखे. मी ना, आणि आम्हाला इंस्टाग्रामवर कमेंट पण लय विचित्र आहे, जे सांगण्यासारखं नाहीच आहे, खूप विचित्र आहे ते. अशी कमेंट पण यायला लागले, पण आम्ही हारलो नाही. मी त्यांना बोलायचे पण कंटाळून, सगळेजण आपल्याला नावं ठेवतात आहे सारखे. हे इंस्टाग्रामवर पण सारखं व्हिडिओ येतात, ते बंद करूया का आपण. ते मला काय बोलले, हे बघ तुला याच्याच बरोबर सक्षम राहायचं असेल, पुढं चालायचं असेल, मागं किती भुकतात भुकू दे, फरक पडत नाही, पुढं चालत जाय. कारण जेणेकरून आपण लोकांपर्यंत काय दाखवतो, चांगल्या गोष्टी दाखवतो, वाईट गोष्टी दाखवतो का नाही, जे शिकल्यासारख्या गोष्टी. आता आजल्याच्या जनरल योगासाठी 18 ते 25 वर्षाच्या वयोगट मुलींसाठी हे शिक्षण, हा व्हिडिओ चांगल्यासाठी बघण्यासाठी, किंवा हे जर करू शकतात मग आम्ही का नाही, नॉर्मल पोरं का करू शकत नाही, हा एक वेळ. मग तू लक्ष देऊ नको, गावाल्यांना काय करायचं ते करू दे, बोलायचं ते बोलू दे.
पण आत्ताच हा प्रवास आज आमचे आमदार सत्यजित देशमुख जे सत्तूभाऊ ते जेव्हा मंदूर गावात येतात तेव्हा आमचं नाव घेतल्याशिवाय पुढे जात नाही किंवा आम्हाला भेटल्याशिवाय पुढे जात नाही. मग आम्ही इथंच जिंकलो. जो आम्ही आता आलो 1,41,000 फॉलोअर्स आहेत आमचे इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर 1,33,000 आम्हाला सिल्वर बटन भेटलं. आज जो प्रवास इथपर्यंत आम्ही गेला चांगला गेला आहे. ढोल पण भरपूर झाले, सगळ्या गोष्टी भरपूर झाल्या. ते जर तुम्हाला पूर्ण माहिती ऐकायची असेल आमच्या लाईफ स्टोरीबद्दल तर नक्कीच ह्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आम्ही स्वतःच्या चॅनलवर टाकणारच आहे लिंक, तुम्ही तिथे पण हे करा.